काल आपण लेक्चर मध्ये सेकंड चॅप्टर सुरुवात केली, सोर्सेस ऑफ कॅपिटल, सोर्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. त्यापैकी ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल असे दोन भाग होते आणि आपण काल क्लिअर केले. त्याची थोडं रिपीट करतो मी. आपण काल ओन कॅपिटलचा पार्ट प्रेफरन्स शेअर पर्यंत क्लिअर केला. आजच्या पार्ट मध्ये आपण रिटेन अर्निंग आणि बॉरोड कॅपिटलचा डिबेंचर हा पार्ट कव्हर करणार आहोत. त्यापैकी पहिलं थोडं कालचा जो चॅप्टर झाला, कालचा टॉपिक झाला, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं ते बघूया. फर्स्ट, सोर्स ऑफ ओन कॅपिटल. दोन सोर्स आहेत, एक ओन अँड दुसरा बॉरोड. ओन कॅपिटल मध्ये काय होतं, शेअर्स. शेअर्स मध्ये काय होते, इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर. आपण त्याचे फीचर्स एक्सेट्रा पाहिले. त्यानंतर रिटेन अर्निंग्स हा पार्ट आपण आज बघणार आहोत डीप मध्ये. आणि त्यानंतर बॉरोड कॅपिटल. बॉरोड कॅपिटल मध्ये आपण काय बघितलं की इश्यू ऑफ डिबेंचर, एक्सेप्टिंग डिपॉझिट, बॉन्ड्स, लोन फ्रॉम कमर्शियल बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एक्सेट्रा. यापैकी आपण शेअर्सचा पार्ट काल कंप्लीट केला. ओन कॅपिटलचा रिटेन अर्निंग हा आज बघणार, प्लस बॉरोड कॅपिटलचा इश्यू ऑफ डिबेंचर हा पार्ट बघणार आहोत. हा चार्ट बघा. या चार्ट काल सुद्धा आपण बघितला हा चार्ट. त्यामध्ये बघा ओन कॅपिटल, बॉरोड कॅपिटल. ओन कॅपिटल मध्ये शेअर्स आणि शेअर्सच्या अंडर पुन्हा इक्विटी शेअर अँड प्रेफरन्स शेअर हे पार्ट आपण काल पाहिले. आज आपण बघणार आहोत रिटेन अर्निंग, रिटेन अर्निंग आणि दुसरा पार्ट बॉरोड कॅपिटल पैकी डिबेंचर्स. पहिलाच दिसतोय बघा डिबेंचर्स. हे एवढं आपण आज क्लिअर करणार आहोत. हा तुम्हाला का दाखवतोय, कारण तुम्हाला एक आयडिया येईल की आपण एक्झॅक्टली कुठले टॉपिक क्लिअर करत चाललेलो आहोत. बिफोर स्टार्टिंग रिटेन अर्निंग आपण एक डिस्टिंग्विश बघणार आहोत, इक्विटी शेअर वर्सेस प्रेफरन्स शेअर. मीनिंग इक्विटी शेअर मीन्स इक्विटी शेअर्स और ऑर्डिनरी शेअर. इक्विटी शेअरचं दुसरं नाव आहे ऑर्डिनरी शेअर सुद्धा म्हणतात. Equity share or ordinary share are those share which do not enjoy any special right in respect of payment of dividend and repayment of capital. Equity share किंवा ऑर्डिनरी शेअर्स म्हणजे काय की अशा प्रकारचे शेअर्स ज्यांना स्पेशल अधिकार नसतो. कशाच्या बाबतीत, पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल. म्हणजेच काय की जर का डिव्हिडंड द्यायची वेळ आली, दरवर्षी कंपनी डिव्हिडंड देते प्रॉफिट झाल्यावर, तर प्रॉफिट मधून ज्यावेळेला डिव्हिडंड दिला जातो तेव्हा डिव्हिडंड प्रथम प्रेफरन्स शेअर होल्डरला दिला जातो, त्याच्यानंतर इक्विटी शेअरला दिला जातो. त्याचबरोबर ज्यावेळेला कंपनी बंद करायची असते, वाइंडिंग अप असते, त्यावेळेला कॅपिटल रिपेमेंट होतं. ते कॅपिटल रिपेमेंट सुद्धा प्रेफरन्स शेअरला पेमेंट केल्यानंतरच इक्विटी शेअरला होल्डरला मिळतं. म्हणजे इक्विटी शेअर होल्डरला या बाबतीत स्पेशल अधिकार नसतात. कशा संदर्भात, इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड and repayment of capital. Okay, next part, preference share are those share which carry, इकडे बघा बाजूची बघा की which don't enjoy किंवा don't carry. इक्विटी शेअर डोंट होतं, इकडे आपण काय म्हणालो which carry म्हणजे काय, प्रेफरन्स शेअरला प्रेफरन्स राईट असतात. Preference shares are those shares which carry preferential right as to payment of first dividend and repayment of capital. म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स शेअर म्हणजे अशा प्रकारचे शेअर्स जे कुठले प्रेफरन्शियल राईट कॅरी करतात, ज्यांना कुठल्या प्रकारचे प्रेफरन्शियल राईट्स असतात. एक म्हणजे पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल. रिपेमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे त्यांना डिव्हिडंड सुद्धा इक्विटी शेअरच्या अगोदर मिळतो आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटलच्या वेळेला सुद्धा त्यांचा नंबर इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर येतो, त्यांना अगोदर रिपेमेंट मिळतं. हे झालं मिनिंग. रेट ऑफ डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड ऑफ इक्विटी शेअर ऑन इक्विटी शेअर इज नॉट फिक्स्ड. इट इज डिपेंडिंग अपॉन प्रॉफिट ऑफ द कंपनी. इक्विटी शेअर होल्डरला जो डिव्हिडंड मिळतो त्याचा रेट ऑफ डिव्हिडंड हा फिक्स नसतो. तो कशावर डिपेंड असतो, प्रॉफिट ऑफ कंपनी. प्रॉफिट किती होतं कंपनीला त्याच्यावर त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड काय असतो, फिक्स असतो, त्यांच्यावर
त्याच्यावर डिपेंड असतो. जर कंपनीला प्रॉफिट जास्त झाला तर त्यांना एक्स्ट्रा डिव्हिडंड मिळतो, त्यांचा भरपूर डिव्हिडंड मिळतो. परंतु इन केस ऑफ प्रेफरन्स शेअर, रेट ऑफ डिव्हिडंड इज फिक्स्ड ऑन द प्रेफरन्स शेअर. म्हणजे काय, रेट ऑफ डिव्हिडंड इज फिक्स ऑन द प्रेफरन्स शेअर. रेट ऑफ डिव्हिडंड कसा असतो, प्रेफरन्स शेअरच्या बाबतीत फिक्स असतो. कंपनीला प्रॉफिट किती झाला तरी डिव्हिडंड हा फिक्स रेटनेच मिळतो प्रेफरन्स शेअरला. हे झाले 2 पॉइंट, मिनिंग अँड रेट ऑफ डिव्हिडंड. इक्विटी शेअर होल्डर्स एन्जॉय नॉर्मल वोटिंग राईट्स. मात्र प्रेफरन्स शेअरच्या बाबतीत प्रेफरन्स शेअर होल्डर does not enjoy normal voting right. They can give votes only when the matter arises affecting to their own interest. हा सुद्धा पॉइंट आपण बघितलेला आहे की इक्विटी शेअर होल्डरला जेवढा एक ऍज अ ओनर म्हणून सगळ्या प्रकारचे त्यांचा डायरेक्टर निवडणं वगैरे हे सगळ्या प्रकारचे अधिकार असतात. परंतु प्रेफरन्स शेअर होल्डरला असे कुठल्याही प्रकारचे नॉर्मल वोटिंग राईट नसतात. कारण इक्विटी शेअर होल्डर रिअल रिस्क बेअरर आहेत. इक्विटी शेअर होल्डर हे खरी रिस्क घेतात, रिअल ओनर असतात कंपनीचे. कारण ते डिव्हिडंडच्या बाबतीत किंवा रिपेमेंट ऑफ कॅपिटल बाबतीत त्यांचं कॅपिटल कसं ठरतं, रिस्की कॅपिटल ठरतं. त्याच्यामुळे त्यांना नॉर्मल वोटिंग राईट असतात. कंपनीच्या बद्दल जी काही डिसिजन घ्यायची ते घेतात. परंतु प्रेफरन्स शेअर होल्डरला मात्र अशा प्रकारचं काही डिसिजन घ्यायचे असेल तर त्यांना वोटिंग करता येत नाही मीटिंग मध्ये. त्यांना कुठल्या प्रकारचे असे नॉर्मल वोटिंग राईट नसतात. दे कॅन गिव्ह वोट्स ओनली वेन मॅटर अरायजेस अफेक्टिंग टू देअर ओन इंटरेस्ट. ते वोट केव्हा देऊ शकतात, जेव्हा काही मॅटर अराईज झाला, जर का त्यांच्या हिताला अफेक्ट करणारा, इंटरेस्ट म्हणजे इथे हित, काल सुद्धा लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं इथे इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज नाही, इथे काय हित. त्यांच्या हिताला काही अफेक्ट करणारा, त्यांच्या स्वतःच्या हितासंदर्भात जर का काही मॅटर अराईज होत असेल तर त्यावेळेला त्यांना वोटिंगचा अधिकार आहे, अदरवाईज नाही. ओके, नेक्स्ट, नेचर ऑफ कॅपिटल. द अमाउंट रिसिव्ड फ्रॉम इक्विटी शेअर इज नॉट रिफंडेबल by the company during its lifetime. अमाऊंट जी एकदा इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवली जाते ती ड्युरिंग लाईफ टाईम ऑफ कंपनी, म्हणजे जोपर्यंत कंपनी चालत असते तोपर्यंत कंपनी रिफंड करत नाही. Thus, इक्विटी शेअर कॅपिटल इज लॉंग टर्म अँड परमनंट कॅपिटल ऑफ कंपनी. आणि म्हणूनच इक्विटी शेअरला काय म्हणतात, लॉंग टर्म कॅपिटल आहे आणि परमनंट कॅपिटल ऑफ द कंपनी. मला वाटतं कालच्या लेक्चर मध्ये हा परमनंट कॅपिटलचा एक पॉइंट राहिलेला एक्सप्लेन करायचा, असा मेसेज केलेला. त्यात बघा, द अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम इक्विटी शेअर्स इज नॉट रिफंडेबल बाय द कंपनी ड्युरिंग इट्स लाईफ टाइम. नाही, कंपनी जोपर्यंत चालते तोपर्यंत हे कॅपिटल कंपनी परत देत नाही. एकदा इन्व्हेस्टमेंट केली की केली. त्याच्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल हे कसं असतं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते आणि ती परमनंटली कंपनीमध्ये राहते. आणि म्हणूनच कंपनीचं हे जे काही इक्विटी शेअरच्या माध्यमातून इन्व्हेस्ट झालेलं कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल, हे परमनंट कॅपिटल म्हटलं जातं. हे काय परमनंट कॅपिटल म्हटलं जातं. नेक्स्ट, प्रेफरन्स शेअर डू नॉट प्रोव्हाइड परमनंट शेअर कॅपिटल. दे आर रिडीम आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम. परमनंट कॅपिटल प्रोव्हाइड केलं जात नाही प्रेफरन्स शेअरच्या कडून. ते एका सर्टन पिरियड नंतर रिडीम केले जातात. कंपनी कॅनॉट इश्यू इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर. कंपनी इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर इश्यू करत नाही. एका ठराविक स्पेसिफिक पिरियड साठी इश्यू केले जातात. त्याच्यानंतर तो पिरियड संपला की कंपनी प्रेफरन्स शेअर होल्डरचे पैसे रिपे करते. म्हणजे हे परमनंट कॅपिटल म्हणू शकत नाही. परंतु इक्विटी शेअर कॅपिटल हे कुठलं आहे, परमनंट कॅपिटल आहे. हे झाले 2 पॉइंट, वोटिंग राईट्स अँड नेचर ऑफ कॅपिटल. नेक्स्ट, व्हॅल्यू. इक्विटी शेअर्स आर ऑफ लो फेस व्हॅल्यू, दॅट इज ₹10 or even लेस. इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू कशी असते, अतिशय कमी असते. एक ₹10 किंवा ₹2 सुद्धा असतात कधी कधी.
कंपॅरेटिव्हली तुलनात्मक दृष्ट्या कंपॅरेटिव्हली तुलना करायची झाली तर तुलनात्मक दृष्ट्या प्रेफरन्स शेअर आर ऑफ हाय फेस व्हॅल्यू दॅट इज ₹100 अँड मोर. म्हणजे प्रेफरन्स शेअरची फेस व्हॅल्यू कशी असते, हायर असते, 100 किंवा त्याच्या पुढची असते. नेक्स्ट पॉइंट, राईट इश्यू अँड बोनस शेअर्स. इक्विटी शेअर आर एंटायटल्ड टू राईट इश्यू ऑफ शेअर अँड बोनस शेअर. राईट इश्यू आणि बोनस शेअर बद्दल मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं, कालच्या लेक्चरला सांगितलं. काय राईट इश्यू म्हणजे? राईट इश्यू म्हणजे काय तर कंपनी ज्या वेळेला आपलं एक्सपान्शन करायचं असतं, कंपनीला ग्रोथ करायची असते, जर का त्यांना एक्स्ट्रा फंडिंग हवं असेल, पैसा हवा असेल, तर कंपनी आपले शेअर्स विकते, एक्स्ट्रा शेअर्स विकायला काढते. तर हे शेअर्स पब्लिकला खुल्या मार्केटमध्ये विकण्याच्या अगोदर एक्झिस्टिंग इक्विटी शेअरहोल्डरला ऑफर केले जातात. त्यांना ते ओनर असल्या कारण त्यांना विचारलं जातं कंपनीकडून की तुम्ही शेअर्स घेणार का. ही जी प्रोसेस आहे यालाच राईट इश्यू ऑफ शेअर्स असं म्हणतात. म्हणजे पहिलं प्राधान्य कोणाला दिलं जातं? इक्विटी शेअरहोल्डरला दिलं जातं. जर ते नाही म्हणाले तर पब्लिकमध्ये ते शेअर्स इश्यू केले जातात. आणि बोनस शेअर्स म्हणजे काय तर रिटेन अर्निंग मधला जो पार्ट आहे तो आपल्या कंपनीला वापरायचा असेल तर तो कॅपिटलाइज करायचा असेल, म्हणजे त्याचं रूपांतर कॅपिटल मध्ये करायचं असेल तर कंपनीने जो रिटेन अर्निंग मध्ये ठेवलेला, रिझर्व्हर मध्ये ठेवलेला जो पैसा आहे तो खरं म्हणजे शेअर होल्डरचाच असतो. तो पैसा बोनस शेअरच्या माध्यमातून दिला जातो. कोणाला? इक्विटी शेअर होल्डर. म्हणजे कंपनी पैसे देत नाही, कॅश देत नाही किंवा पैसे देत नाही असे, परंतु त्याच्या बदल्यात काय देते? त्यांना बोनस शेअर देते वाढवून एका सर्टन ठरवलेल्या रेशो मध्ये. मग हे बोनस शेअर किंवा राईट इश्यूचे जे अधिकार आहेत किंवा जे काही फायदे आहेत हे फक्त इक्विटी शेअर होल्डरला मिळतात. मात्र प्रेफरन्स शेअर होल्डर डू नॉट गेट एनी सच प्रिव्हिलेजेस. प्रिव्हिलेजेस म्हणजे विशेष अधिकार. प्रिव्हिलेज म्हणजे विशेष अधिकार. हे अधिकार किंवा हे विशेष वागणूक किंवा विशेष हे अधिकार हे प्रेफरन्स शेअर होल्डरला मिळत नाही. प्रेफरन्स शेअर होल्डरला मिळत नाहीत. हे झाले 2 पॉइंट, फेस व्हॅल्यू अँड राईट इश्यू अँड बोनस शेअर्सचे. नेक्स्ट पॉइंट, रिस्क इन इन्व्हेस्टमेंट. इक्विटी शेअर कॅपिटल इज रिस्की कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल काय? रिस्की कॅपिटल आहे. इक्विटी शेअर होल्डर आर रियल रिस्क बेअरर ॲज देर इज ऑलवेज अनसर्टनिटी ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल. रिस्की कॅपिटल आहे कारण का आपण बघितलं पहिल्या पॉइंट मध्ये सुद्धा की मुळात इक्विटी शेअर होल्डरला कुठल्याही प्रकारचे विशेष अधिकार नसतात. कशाच्या बाबतीत? रिपेमेंट ऑफ कॅपिटल असो किंवा पेमेंट ऑफ डिव्हिडंड. म्हणजे यदा कदाचित कंपनी बंद झाली तर ज्या वेळेला कंपनीचं रिपेमेंट ऑफ कॅपिटलची वेळ येते त्यावेळेला यांचा प्रेफरन्स अगदी सर्वात लास्ट येतो. म्हणजे जर उरले पैसे तरच यांना रिपेमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे मिळणार, पैसे म्हणजे कॅपिटल रिफंड मिळू शकतं, अदरवाईज नाही. म्हणजे एक प्रकारे हे इक्विटी शेअर होल्डर काय घेतात? खूप मोठी रिस्क घेतात. म्हणून इक्विटी शेअर होल्डर काय म्हटलं जातं? रियल रिस्क बेअरर. त्याचबरोबर ते रियल ओनर असतात. ॲज देर इज ऑलवेज अनसर्टनिटी. का असतं? ॲज देर इज ऑलवेज अनसर्टनिटी ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल. मी पुन्हा पॉइंट वाचतो बघा. इक्विटी शेअर कॅपिटल इज रिस्की कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल कसं आहे? रिस्की कॅपिटल. इक्विटी शेअर होल्डर्स आर रियल रिस्क बेअरर. हे खरेखुरे काय? रिस्क बेअरर आहेत. बिअरर्स म्हणजे धारण करणारे, म्हणजे रिस्क घेणारे. बिअरर म्हणजे ऍक्च्युअल शब्दाचा अर्थ धारण करणे, पण याचे आपण काय म्हणू शकतो? घेणारे. रिस्क घेणारे असतात तेच रियल ओनर असतात. इक्विटी शेअर होल्डर आर रियल रिस्क बेअरर ॲज देर इज ऑलवेज अनसर्टनिटी. का रिस्क मध्ये रिस्क असते? कारण तिथे ऑलवेज अनसर्टनिटी आहे. कशाच्या बाबतीत? अनसर्टनिटी ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल. म्हणजे कॅपिटलच्या रिपेमेंटच्या बाबतीत काय आहे? अनसर्टनिटी आहे. म्हणूनच इक्विटी शेअर कॅपिटल हे काय म्हटलं जातं? रिस्की कॅपिटल म्हटलं जातं. ओके, आता आपण प्रेफरन्स शेअरकडे वळूया. फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ इन्व्हेस्टर. म्हणजे इन्व्हेस्टरच्या व्ह्यू पॉइंटने, व्ह्यू पॉइंट म्हणजे दृष्टिकोन. इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल इज सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट.
प्रेफरन्शियल कॅपिटल ही काय आहे? सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. काय आहे? सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट, बिकॉज दे डेफिनेटली अर्न डिव्हिडंड एव्हरी इयर ऍट फिक्स रेट. कारण त्यांना डेफिनेटली काय असतं? फिक्स रेटने डिव्हिडंड मिळतच असतो. फ्रॉम द व्यू पॉइंट ऑफ इन्व्हेस्टर, preference share capital is safest investment because they definitely earn dividend every year at fixed rate. त्यांना डेफिनेटली काय मिळतो? फिक्स रेटने प्रत्येक वर्षी डिव्हिडंड मिळतोच. त्याच्याशिवाय दे एन्जॉय प्रेफरन्शियल राईट इन केस ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल ऑल्सो. त्यांना प्रेफरन्शियल राईट असतात कशाच्या बाबतीत? रिपेमेंट ऑफ कॅपिटलच्या बाबतीत. कोणापेक्षा? इक्विटी शेअर होल्डर पेक्षा. म्हणूनच हे कसं आहे? लेस रिस्की कॅपिटल आहे, सेफ कॅपिटल म्हटलं जातं. ओके, हे झालं रिस्क इन इन्व्हेस्टमेंट. कॅपिटल अप्रिसिएशन. शेअर कॅपिटल अप्रिसिएशन टेक प्लेस व्हेन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इन्क्रीजेस इन द शेअर मार्केट इन केस ऑफ इक्विटी शेअर. कॅपिटल अप्रिसिएशन म्हणजे कॅपिटलची वाढ होणे, व्हॅल्यू वाढणे. अप्रिसिएशन म्हणजे व्हॅल्यू वाढणे. टेक प्लेस म्हणजे शेअर कॅपिटलची अप्रिसिएशन होतं केव्हा? जेव्हा व्हेन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इन्क्रीजेस. मार्केट व्हॅल्यू काय होते? इन्क्रीज होते इन द शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये मार्केट व्हॅल्यू ज्या वेळेला वाढते शेअरची, तेव्हा ऑटोमॅटिकली इक्विटी शेअर कॅपिटलचं कॅपिटल काय होतं? अप्रिशिएट होतं, म्हणजे त्यांची व्हॅल्यू काय होते? वाढते इन केस ऑफ इक्विटी शेअर. म्हणजे बऱ्याचदा कंपनी काय होतं? चांगल्या प्रकारचा बिझनेस करते, चांगल्या प्रकारे प्रॉफिट झाल्यावर डिव्हिडंड डिक्लेअर करते, देते, तर मग कंपनीची रेप्युटेशन वाढते, कंपनीच्या शेअरची डिमांड वाढते आणि कंपनीला चांगल्या प्रकारची त्याच्या शेअरची व्हॅल्यू मार्केटमध्ये काय होते? वाढते. म्हणजे केव्हा केव्हा असं होतं की एखाद्या व्यक्तीने 50 रुपयाचा एक शेअर, याप्रमाणे 10 शेअर घेतले 500 रुपयाचे, 50 रुपयाचा एक शेअर, असे 10 शेअर घेतले 500 रुपयाचे, तर त्या शेअरची व्हॅल्यू कदाचित डबल होऊ शकते. त्याला ते 50 रुपयाचा शेअर 100 रुपये होऊ शकतो आणि त्याची कॅपिटलची इन्व्हेस्टमेंट किती होऊ शकते? 1000 रुपयाची होऊ शकते. अशा प्रकारे कॅपिटल अप्रिसिएशन होऊ शकतं. ओके, नेक्स्ट. परंतु प्रेफरन्सच्या बाबतीत असं घडत नाही. द कॅपिटल अप्रिसिएशन इज कन्सिडर्ड टू बी लो ऍज कम्पेअर्ड टू इक्विटी शेअर. परंतु कॅपिटल अप्रिसिएशन प्रेफरन्सच्या बाबतीत याची शक्यता कशी असते? खूपच कमी असते. आपण डिस्टिंग्विश बिटवीन इक्विटी शेअर वर्सेस प्रेफरन्स शेअर. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया, ओन कॅपिटलचा रिटेन अर्निंग. हा पार्ट आपण ऑलरेडी थोडा इंट्रोडक्शन बघितलेलं, ज्या वेळेला मी तुम्हाला ओन कॅपिटलचे पार्ट्सच्या चार्ट नुसार ज्या वेळेला एक्सप्लेन केले त्यावेळेला. आता रिटेन अर्निंग हा थोडा पार्ट डीपली बघूया. युजली व्हेन एव्हर कंपनी अर्न्स गुड प्रॉफिट, it set aside a part of profit every year, and over a period of time this accumulated profit, accumulated म्हणजे जमा केलेला जो बऱ्याच वर्षापासून आपण म्हणजे संचय करतो, म्हणजे साठवतो, तो प्रॉफिट ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिझर्व्ह फंड, त्याला रिझर्व्ह फंड असं सुद्धा म्हणतात. दिस रिझर्व्ह आर द रिटेन अर्निंग्स ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनी काय करते? कंपनी ज्या वेळेला भरपूर प्रॉफिट कमवत असते त्यावेळेला तो प्रॉफिट सर्वच्या सर्व डिव्हिडंडच्या स्वरूपात शेअर होल्डरला वाटला जात नाही. तर त्या प्रॉफिट मधला काही हिस्सा हा बाजूला काढून ठेवला जातो. सेट असाइड, ते शब्द बघा, सेट असाइड ऍज अ सेट असाइड अ पार्ट ऑफ प्रॉफिट, म्हणजे काही हिस्सा हा बाजूला काढून ठेवला जातो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे असं बरीच वर्ष कंपनी असं करत असते, 5-10 वर्ष असं करते. ऑफ दिस पिरियड ऑफ टाइम दिस अक्युम्युलेटेड प्रॉफिट, याला रिझर्व्ह फंड असं सुद्धा म्हणतात. आणि याच रिझर्व्हला काय म्हटलं जातं? रिटेन अर्निंग्स ऑफ अ
ऑफ द कंपनी. कंपनी ह्या रिटेन अर्निंगचा वापर का करते ते आपण आता पुढे बघूया. कंपनी कन्व्हर्ट्स म्हणजे रूपांतर करते इट्स रिझर्व इनटू बोनस शेअर कॅपिटल अँड कॅपिटलाइज इट्स प्रॉफिट. म्हणजे कंपनी ह्याच रिझर्वचं नंतर काय करते, बोनस शेअर इश्यू करते, बोनस शेअर कॅपिटल मध्ये रूपांतर करते, म्हणजेच कॅपिटलाइज करते त्यांचं प्रॉफिट. काय करते नक्की, तर कंपनीचा हा जो काही डिव्हिडंड न देता शेअर होल्डरला डिव्हिडंड दिलेला नसतो, तो डिव्हिडंडचा पैसा म्हणजे प्रॉफिट मधलाच पैसा बाजूला काढलेला असतो. म्हणजे त्याचा हक्क कोणाचा असतो, इक्विटी शेअर होल्डर, बरोबर. मग आता ते जे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डरला काय केलं जातं की ते रिझर्व्ह मधले पैसे दिले जात नाहीत, तर त्याच्याऐवजी त्यांना बोनस शेअर्स इश्यू केले जातात. म्हणजेच कंपनीचे शेअर्सची संख्या वाढवली जाते. म्हणजे जे शेअर होल्डर आहेत त्यांना बोनस शेअर दिले जातात फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. कारण त्यांचे जे रिझर्व्ह फंड आहे तो खरं म्हणजे कोणाचा असतो, इक्विटी शेअर होल्डरचाच असतो. फक्त तो काय केला जातो कंपनीकडून कॅश मध्ये अथवा बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे न देता त्यांना त्याच्या बदल्यात काय दिले जातात, शेअर्स दिले जातात, म्हणजेच बोनस शेअर दिले जातात. म्हणजेच काय होतं की कंपनीचं जे रिझर्व आहे तो रिझर्व कशामध्ये कन्व्हर्ट होतो, शेअर कॅपिटल मध्ये कन्व्हर्ट होतो. या प्रोसेसलाच काय म्हणतात, कॅपिटलायझेशन, बरोबर. तर रिटेन अर्निंगचं काय केलं जातं, कॅपिटलायझेशन केलं जातं. ओके. दिस कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट by issue of bonus share is known as plowing back of profit or self financing. याला आणखीन एक काय म्हणू शकतो, plowing back of the profit or self financing. हे बेसिकली कंपनी केव्हा करते, तर कंपनीला ज्या वेळेला एक्स्ट्रा काही फंड्सची गरज असते, कंपनी एक्सपान्शन करत असते, कंपनी नवीन नवीन काहीतरी आपलं प्रोडक्ट मध्ये डायव्हर्सिफिकेशन करते किंवा कंपनी आपली ग्रोथ करत असते, त्यावेळेला कंपनीला ऍडिशनल फंड ज्या वेळेला लागतो त्यावेळेला या रिझर्वचा वापर केला जातो. म्हणजेच इंटरनल फायनान्सिंग केली जाते. कंपनीचे जे अंतर्गत जो साठवलेला पैसा आहे तोच वापरला जातो. म्हणजे कंपनीला दुसऱ्या बाहेरच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा बँक्स यांच्याकडून कर्ज घेण्याची गरज लागत नाही. Bonus share are issued free of cost to the existing equity shareholder out of the retain earning. बोनस शेअर हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काय केले जातात, दिले जातात आउट ऑफ रिटेन अर्निंग. इट इज युज बाय एस्टॅब्लिश्ड कंपनी, जी एस्टॅब्लिश कंपन्यांच्या पूर्ण व्यवस्थित सेटल झालेल्या कंपन्या आहेत, मोठ्या कंपन्या, त्यांच्याकडे ही पद्धत मोस्टली वापरली जाते. इट इज अन इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स. ही कुठली पद्धत आहे, इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स, म्हणजे अंतर्गत फायनान्स केला जातो, दुसऱ्या बाहेरच्या एक्सटर्नल सोर्सेसचा वापर केला जात नाही. हे झालं रिटेन अर्निंग. परत रिटेन अर्निंग साठी आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. काही घटकांवर, काही विशिष्ट फॅक्टर्सवर ह्या रिटेन अर्निंग किंवा बोनस इश्यू करणं, बोनस शेअर इश्यू करणं हे डिपेंड असतं. आपण नेक्स्ट टॉपिक तोच बघूया. बघा, ऑफ रिटेन अर्निंग म्हणजे हे जे काय रिटेन अर्निंग ठेवतो, हे रिटेन अर्निंग बऱ्याचशा घटकांवर अवलंबून असतं. एक म्हणजे पहिला पॉइंट, टोटल अर्निंग ऑफ कंपनी. अर्निंग म्हणजे इन्कम. इफ देर इज अ गुड प्रॉफिट कंपनी कॅन सेव्ह अँड रिटेन सम. रिटेन म्हणजे ठेवणे, रिटेन सम पार्ट ऑफ प्रॉफिट. कंपनीला चांगला प्रॉफिट होतोय तर कंपनी काय करते, तो पार्ट स्वतःकडे ठेवून घेते. म्हणजे प्रॉफिटचा काही पार्ट स्वतःकडे ठेवते, उरलेला पार्ट हा शेअर होल्डरला डिव्हिडंडच्या स्वरूपात वाटला जातो. मोर द अर्निंग्स कंपनी कॅन सेव्ह मोर. आणि जेवढ्या अर्निंग्स मोर होतात तेवढा कंपनी काय करू शकते, सेव्हिंग जास्त करू शकते, रिटेन अर्निंग्स वाढवू शकतात. जर मुळात कंपनीला प्रॉफिटच कमी झाला तर कंपनीला सेव्ह करणं कसं होतं, खूप मुश्किल होतं. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट विचारात घेतली पाहिजे, ती म्हणजे
ॲटिट्यूड ऑफ अ टॉप मॅनेजमेंट ऑल्सो डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ रिटेन अर्निंग. म्हणजे ॲटिट्यूड कुठला आहे? ॲटिट्यूड म्हणजे कशा प्रकारचं नेचर आहे, मॅनेजमेंट कशा प्रकारे विचार करते, थिंकिंग करते टॉप मॅनेजमेंट, की आपण रिटेन अर्निंग कसं ठेवायचं, काय करायचं या बाबतीत, त्याच्यावर सुद्धा रिटेन अर्निंग अवलंबून असते. ओके, हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, टॅक्सेशन पॉलिसी. म्हणजे टॅक्स, गव्हर्नमेंट जे टॅक्स लावते, कॉर्पोरेट टॅक्स, विविध प्रकारचे टॅक्सेस लावते, त्याच्यावर सुद्धा रिटर्न अर्निंगचं प्रमाण अवलंबून आहे. द टॅक्सेशन पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑल्सो अन इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ कॉर्पोरेट सेव्हिंग. If taxes levied are at high rate, company cannot save much of profit in the form of reserve. जर कंपनीचे प्रॉफिट, कंपनीला टॅक्स भरपूर लावला, कॉर्पोरेट टॅक्स भरपूर लावले, तर कंपनी आपल्या प्रॉफिट मधला हिस्सा वाचवू शकत नाही. रिझर्वला त्यांचा फंड कमी राहतो, कारण टॅक्सेस वगैरे देण्यामध्ये त्यांचे पैसे खर्च होतात. त्याच्या टॅक्सेशन पॉलिसी हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे रिटर्न अर्निंग साठी. हे झाले 2 पॉइंट, टोटल अर्निंग ऑफ कंपनी अँड टॅक्सेशन. नेक्स्ट पॉइंट, डिव्हिडंड पॉलिसी. इट इज अ पॉलिसी ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर इन रिगार्ड्स टू डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. ही कुठली पॉलिसी आहे? बोर्ड ऑफ डायरेक्टरची पॉलिसी असते. कशाच्या बाबतीत? जो झालेला प्रॉफिट आहे तो कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचा, त्याच्यातून डिव्हिडंड किती पर्सेंट द्यायचा, या संदर्भातली पॉलिसी. एक कन्झर्वेटिव्ह म्हणजे संकुचित, कन्झर्वेटिव्ह म्हणजे संकुचित. A conservative dividend policy is needed for having a good accumulation of profit. जर तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रॉफिट अक्युम्युलेट करायचं आहे, गोळा करायचा आहे, जमा करायचा आहे, रिटेन अर्निंग वाढवायचे आहे, तर कन्झर्वेटिव्ह डिव्हिडंड पॉलिसी अंमलात आणली पाहिजे. कारण डिव्हिडंड जास्त द्यायचा नाही मग शेअर होल्डरला, आणि जास्तीत पैसा फंड कुठे टाकायचा? रिटेन अर्निंग मध्ये आणायचा. बट दिस पॉलिसी अफेक्ट शेअर होल्डर ऍज दे गेट डिव्हिडंड ऍट लोअर रेट. पण ह्या पॉलिसीने सद्यस्थितीमध्ये शेअर होल्डरला कसं होतं? अफेक्ट होतं. त्यांना प्रॉब्लेम फेस करू शकतात ते. कसं काय? कारण त्यांना लोअर रेट ऑफ डिव्हिडंड मिळतो. कारण कंपनी काय करते? डिव्हिडंड कसा पे करते? लोअर करते, आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कुठे ठेवायचा प्रयत्न करते? रिटेन अर्निंग मध्ये, म्हणजेच रिझर्व्ह मध्ये ठेवायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे जर का कन्झर्वेटिव्ह डिव्हिडंड पॉलिसी अंमलात आणली गेली तर रिटेन अर्निंग्स वाढतात, परंतु त्याचा फटका कोणाला बसतो? शेअर होल्डरला बसतो. हा झाला डिव्हिडंड पॉलिसी. नेक्स्ट, गव्हर्नमेंट कंट्रोल. गव्हर्नमेंट इज अ रेग्युलेटरी बॉडी ऑफ इकॉनॉमिक सिस्टम ऑफ द कंट्री. गव्हर्नमेंट काय करते? रूल्स रेग्युलेशन्स इम्पोज करते इकॉनॉमिक सिस्टम मध्ये, आणि त्यांच्या पॉलिसी नुसारच कंपनीला आपले कामकाज करावं लागतं. इट्स पॉलिसीज, रूल्स, रेग्युलेशन एन्श्युअर दॅट कंपनीज वर्क ऍज पर इट्स रेग्युलेशन. गव्हर्नमेंट ज्या वेळेला रूल्स रेग्युलेशन्स इम्पोज करते, लागू करते, त्यावेळेला त्यांचं काय असतं की कंपन्यांना ते रूल्स फॉलो करावे लागतात. त्यांना कंपनीज वर्क ऍज पर इट्स रेग्युलेशन. कंपनीला त्यांची कामं त्यांच्या गव्हर्नमेंटने दिलेल्या रेग्युलेशन नुसारच करावी लागतात. कंपनी हॅज टू फॉर्म्युलेट its dividend policy in accordance with the rules and regulation framed by the government. गव्हर्नमेंट ने जे रूल्स रेग्युलेशन सांगितले जाते गव्हर्नमेंट कडून, त्याच्यानुसारच मग डिव्हिडंड पॉलिसी, गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे डिव्हिडंड पॉलिसी फ्रेम करावी लागते, फॉर्म्युलेट करावी लागते कंपनीला. त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात रिटेन अर्निंग जर का आपल्याला वाढवायचे असतील किंवा रिझर्व्ह फंड क्रिएट करायचं असेल चांगल्या प्रकारे, तर गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन सुद्धा महत्वाचे ठरतात, की ज्याच्यामुळे कंपनीची डिव्हिडंड पॉलिसी फॉर्म्युलेट करायची आहे. हे झाले 4 पॉइंट. डिप्रिसिएशन पॉलिसी. इफ मोर लिबरल डिप्रिसिएशन, लिबरल म्हणजे सौम्य. If more liberal depreciation policy is accepted by the company,
then less amount of profit is available for creation of reserve and surplus. जर का डिप्रिसिएशन पॉलिसी कशी असेल लिबरल असेल तर काय होणार, लेस अमाउंट ऑफ प्रॉफिट इज अवेलेबल फॉर क्रिएशन. कमी लेस अमाउंट ऑफ प्रॉफिट कसं होतं, अवेलेबल होतं फॉर क्रिएशन ऑफ रिझर्व अँड सरप्लस. ही मोर लिबरल म्हणजे कंपनीने काय केलं की लेस लिबरल पॉलिसी म्हणजे काय की जास्तीत जास्त डिप्रिसिएशन तुम्ही प्रोव्हाइड करा. तर मग काय होतं की कंपनीला जास्तीत जास्त फंडिंग कोणासाठी करावं लागतो, डिप्रिसिएशन फंड मध्ये टाकावा लागतो. डिप्रिसिएशन म्हणजे काय ते थोडं पहिलं समजून घ्या की दरवर्षी आपल्याला जे असेट्स आहेत, उदाहरणार्थ प्लांट मशिनरी बिल्डिंग्स यांचं मोटर कार ह्यांचं डिप्रिसिएशन हे अकाउंटिंग रूल प्रमाणे द्यावंच लागतं. दरवर्षी ह्या असेटच्या व्हॅल्यू कमी होतात आणि जे असेटची व्हॅल्यू कमी होते तेवढ्या प्रमाणात से 5% किंवा 10% ती आपल्याला डिप्रिसिएशन रिझर्व्ह फंड मध्ये ट्रान्सफर करून ठेवावी लागते. सो दॅट भविष्यामध्ये जर का कंपनीला नवीन असेट घ्यायचे असतील तर त्या नवीन असेटला घेताना कंपनीला फायनान्सची अडचण येऊ नये. म्हणजे जो फॉर एक्झाम्पल तुम्ही डिप्रिसिएशन शिकलेला असालच 11वी मध्ये, म्हणजे असेटवरचं 10,000चा असेट आहे, 1,000 रुपये त्याचं डिप्रिसिएशन प्रोव्हाइड केलं, मग ते डिप्रिसिएशन ट्रान्सफर करून ठेवतात डिप्रिसिएशन रिझर्व्ह फंडला, म्हणजे तेवढा पैसा बाजूला काढून ठेवला जातो. जर का लिबरल डिप्रिसिएशन पॉलिसी अडॉप्ट केली कंपनीने तर मग काय केलं आता, त्या लिबरल पॉलिसीमुळे डिप्रिसिएशनचे फंड जास्त जमा होतात, म्हणजे प्रॉफिट मधला हिस्सा जास्तीत जास्त डिप्रिसिएशनला दिला गेला, मग रिझर्व्ह फंड जास्त क्रिएट करता येत नाही. म्हणून वाक्य बघा ते, इफ मोर लिबरल डिप्रिसिएशन पॉलिसी इज एक्सेप्टेड बाय कंपनी. म्हणजे डिप्रिसिएशन अगदी सौम्यपणे म्हणजे अगदी खुल्या हाताने असं द्या म्हणतात ना आपण की खूप डिप्रिसिएशनची प्रोव्हिजन खूप चांगल्या प्रकारे करत असेल तर देन लेस अमाउंट ऑफ प्रॉफिट इज अवेलेबल फॉर क्रिएशन ऑफ रिझर्व्ह. अतिशय कमी अमाउंट राहते प्रॉफिटची रिझर्व्ह मध्ये टाकायला, म्हणजे रिटेन अर्निंग मध्ये टाकायला, रिझर्व्ह क्रिएट करायला, क्रिएशन ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस. ऑन द अदर हँड कन्झर्वेटिव्ह डिप्रिसिएशन पॉलिसी, कन्झर्वेटिव्ह म्हणजे संकुचित, म्हणजे शक्यतो नाही द्यायचं डिप्रिसिएशन, कमी द्यायचं, असं असेल तर काय होतं, ऑन द अदर हँड कन्झर्वेटिव्ह डिप्रिसिएशन पॉलिसी हेल्प्स इन क्रिएटिंग मोर रिझर्व्ह अँड सरप्लसेस. मोर रिझर्व्ह अँड सरप्लस. डिप्रिसिएशन पॉलिसीमुळे काय होतं, कन्झर्वेटिव्ह डिप्रिसिएशन पॉलिसीने डिप्रिसिएशन जास्त प्रोव्हाइड केलं जात नाही, जास्त प्रमाणात प्रॉफिट हा अवेलेबल असतो रिझर्व्ह आणि सरप्लसला क्रिएट करण्यासाठी. As depreciation is created out of profit, it affects the amount available for creation of reserve and surplus. हे डिप्रिसिएशन हे कुठून दिलं जातं, प्रॉफिट मधून होणाऱ्या पैशामधूनच प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यामुळे डिप्रिसिएशनच्या पॉलिसीवर सुद्धा डिपेंड आहे की रिटेन अर्निंग आपल्या कमी होतात की जास्त होतात. हे झालं फॅक्टर्स अफेक्टिंग टू रिटेन अर्निंग्स. पुन्हा चार्ट बघा एकदा, म्हणजे आपण काय काय शिकलो चार्ट मध्ये. ओन कॅपिटलचा पार्ट आपण क्लिअर केला, शेअर शिकलो, शेअर्स म्हणजे इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर झाले, त्यानंतर रिटेन अर्निंग हा पार्ट आपला क्लिअर झाला. म्हणजे आता आपण हा एक ओन कॅपिटलची साइड आपण कंप्लीट केली. आता आपण वळूया बॉरोड कॅपिटल कडे, म्हणजे सोर्स ऑफ फायनान्सचा जो बॉरोड कॅपिटलचा पार्ट आहे त्याकडे वळूया. आणि आता फर्स्ट असेल आपलं डिबेंचर्स. एकदा प्लीज चार्ट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे आपण टॉपिक क्लिअर करत चाललेलो आहोत आणि कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे कॅपिटलचं. ठीक आहे. सोर्स ऑफ बॉरोड कॅपिटल. ओनली ओन कॅपिटल इज नॉट सफिशियंट टू कॅरी ऑन ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटीज ऑफ अ जॉइंट स्टॉक कंपनी. हे आपण जो पार्ट आता समोर बघताय हा आपण अगोदर सुद्धा बघितलेला आहे, आम्ही पुन्हा रिपीट करत आहे. एनिवे बघा, ओनली ओन कॅपिटल इज नॉट सफिशियंट टू कॅरी ऑन ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटीज ऑफ द जॉइंट स्टॉक कंपनी. केवळ ओन कॅपिटल हे सफिशियंट ठरत नाही, पुरेसं ठरत नाही सर्व बिझनेस ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी.
ए कंपनी नीड्स बॉरोड कॅपिटल टू सप्लिमेंट इट्स ओन कॅपिटल. कंपनीला सप्लिमेंटरी कॅपिटल लागतं ओन कॅपिटलला. बॉरोड कॅपिटल जे आहे याची सप्लिमेंट लागते. कशासाठी? ओन कॅपिटलसाठी. द कॅपिटल मे बी बॉरोड इन फॉर शॉर्ट टर्म, मीडियम टर्म और लॉंग टर्म रिक्वायरमेंट. लॉंग टर्म, मीडियम टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल कलेक्ट केलं जातं बॉरोड कॅपिटलच्या माध्यमातून. दिस ऍडिशनल कॅपिटल कॅन बी रेज बाय. आणि हे कशा प्रकारे कलेक्ट केलं जातं? इश्यू ऑफ डिबेंचर्स, एक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, बॉन्ड्स, लोन फ्रॉम कमर्शियल बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यांच्याकडून हे कलेक्ट केलं जातं. आता मी एक एक पार्ट, हे 4 पार्ट आहेत, एक एक पार्ट आपण आता क्लिअर करणार. आता फर्स्ट पार्ट आपण बघणार आहोत डिबेंचर्स. डिबेंचर्स meaning debenture is certificate of loan issued by company. A debenture certificate is an acknowledgement म्हणजे पोचपावती of loan or debt issued by company. डिबेंचर म्हणजे काय की एक प्रकारचं सर्टिफिकेट ऑफ लोन इश्यूड बाय कंपनी. म्हणजे कंपनी एक कबूल करते किंवा कंपनी एक हे सर्टिफिकेट देते डिबेंचर होल्डरला की आम्ही तुमच्याकडून कर्ज घेतले. डिबेंचरचा शब्दशः अर्थ काय आला? कर्ज रोखे. डिबेंचरचा अर्थ काय? कर्ज रोखा म्हणजे कर्ज रोखे. कर्ज रोखे. डिबेंचर इज अ सर्टिफिकेट ऑफ लोन. हे लोनचं एक सर्टिफिकेट आहे. लोनचं काय? सर्टिफिकेट आहे. जे कोण इश्यू करतं? कंपनी इश्यू करते. ए डिबेंचर सर्टिफिकेट इज अन एक्नॉलेजमेंट ऑफ लोन और डेट इश्यू बाय कंपनी. म्हणजे कंपनीने जे कर्ज घेतलंय त्याची काय ती एक्नॉलेजमेंट आहे की कंपनी एक्नॉलेज करते की या एक डिबेंचर होल्डर कडून आम्ही कर्ज घेतलेलं आहे. ओव्हर द इयर्स डिबेंचर हॅव ऑक्युपाइड अ सिग्निफिकंट पोझिशन इन फायनान्शियल स्ट्रक्चर ऑफ द कंपनी. ओव्हर द म्हणजे आता बऱ्याच वर्षापासून डिबेंचर या प्रकाराने काय केलंय? महत्वाची पोझिशन ऑक्युपाइड केलेली. ऑक्युपाइड म्हणजे व्यापलेली आहे. सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट, महत्वाची पोझिशन म्हणजे स्थान. फायनान्शियल स्ट्रक्चर म्हणजे डिबेंचरला महत्वाचं स्थान प्राप्त झालंय. द टर्म डिबेंचर हॅज कम फ्रॉम लॅटिन वर्ड डिबेअर विच मीन्स टू ओवे. लॅटिन वर्ड पासून ही कॉन्सेप्ट आलेली मुळात. डिबेअर म्हणजे टू ओवे म्हणजे देणं आहे. The person holding or saying debenture is called as a debenture holder. जो माणूस डिबेंचर परचेस करतो त्याला काय म्हणतात? डिबेंचर होल्डर. ही झाली मिनिंग. आता आपण डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन. The term debenture has not been defined clearly under the Companies Act. Section 2 subsection 30 of Indian Companies Act 2013 ओनली स्टेट दॅट. मी क्लिअर डेफिनेशन दिलेली नाही परंतु अशी फक्त एवढं स्टेट केलंय. द वर्ड डिबेंचर इन्क्लूड डिबेंचर, स्टॉक, बॉन्ड और एनी अदर इंस्ट्रूमेंट ऑफ कंपनी एव्हिडन्सिंग अ डेट. म्हणजे काय की डिबेंचर म्हणजे काय? त्याच्यामध्ये डिबेंचर, स्टॉक, बॉन्ड किंवा कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट ऑफ द कंपनी एव्हिडन्सिंग डेट म्हणजे जो कसला पुरावा आहे? डेप्टचा, कर्जाचा पुरावा आहे. वेदर कॉन्स्टिट्युटिंग चार्ज ऑन द असेट ऑफ द कंपनी ऑर नॉट. म्हणजे त्याच्या कंपनीचे असेट चार्जेस आहेत तयार झालेले की नाही. कधी कधी कंपनी काय करते? सिक्युरिटी देते आपल्या असेटच्या माध्यमातून डिबेंचर होल्डर्सना सिक्युअर डिबेंचरच्या बाबतीत. म्हणजे हे डिबेंचरची डेफिनेशन जस्ट अशी क्लिअरली कुठेही डिफाईन केलेली नाहीये परंतु ही सेक्शन 2 सबसेक्शन 30 मधली जी काही डेफिनेशन आहे तीच वापरली जाते. फीचर्स ऑफ डिबेंचर. फर्स्ट, प्रॉमिस. डिबेंचर इज अ प्रॉमिस बाय कंपनी that it always specified sum of money to holder of the debenture. डिबेंचर हे काय? प्रॉमिस आहे, वचन आहे. कंपनीने वचन देते, प्रॉमिस करते की ती कंपनी
एक स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ मनी डिबेंचर होल्डरला देणं लागते. कारण डिबेंचर सर्टिफिकेटच आपण काय म्हणतो की डिबेंचर काय म्हणतो की डिबेंचर सर्टिफिकेट हे काय आहे, डिबेंचर ही एक्नॉलेजमेंट ऑफ लोन आहे. म्हणजे लोन घेतलंय हे कंपनी आणि ते रिपे करणार आहे कंपनी एका स्पेसिफाईड सम ऑफ मनी. हे कंपनीने दिलेलं काय प्रॉमिस आहे. नेक्स्ट फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर नॉर्मली कॅरीज हाय डिनोमिनेशन. इट इज ₹100 और इन मल्टिपल ऑफ ₹100. 100 रुपये किंवा 100च्या पटीमध्ये डिबेंचरची व्हॅल्यू असते. डिबेंचरची व्हॅल्यू ही नॉर्मली हायर असते. नेक्स्ट टाइम ऑफ रिपेमेंट. नेक्स्ट टाइम ऑफ रिपेमेंट. Debentures are issued with the due date stated in the debenture certificate. The principal amount of debenture is repaid on maturity date. Time of repayment म्हणजे रिपेमेंटची वेळ. Debentures are issued with the due date stated in the debenture certificate. डिबेंचर हे कसे डिबेंचर ज्या वेळेला इश्यू केले जातात त्याच वेळेला ड्यू डेट काय केली जाते स्पेसिफाय केली जाते डिबेंचर सर्टिफिकेट मध्ये. द प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ डिबेंचर इज रिपेड ऑन मॅच्युरिटी डेट. आणि जेवढ्या अमाऊंटचे डिबेंचर असतात ती मॅच्युरिटी पिरियडला प्रिन्सिपल अमाऊंट रिपे केली जाते. म्हणजे डिबेंचरचे जे काही ज्या वेळेला इश्यू केले जातात त्याच वेळेला त्याची ड्यू डेट दिलेली असते आणि डिबेंचर सर्टिफिकेटवर आणि त्यावेळेला ती मॅच्युरिटी डेट आली की अमाऊंट रिपे केली जाते कंपनीकडून. प्रायोरिटी ऑफ रिपेमेंट. प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य. डिबेंचर होल्डर्स हॅव अ प्रायोरिटी इन रिपेमेंट ऑफ डिबेंचर कॅपिटल ओव्हर द अदर क्लेमेंट्स ऑफ अ कंपनी. ज्या वेळेला कुठलंही पेमेंट द्यायचं असतं रिपेमेंट द्यायचं असतं त्यावेळेला डिबेंचर होल्डरला ही फर्स्ट प्रायोरिटी मिळते. इतर जे दावेदार आहेत ज्यांना कंपनी देणं लागते त्याच्यामध्ये डिबेंचर होल्डरला प्रायोरिटी देऊन त्यांचं रिपेमेंट केलं जातं. पॉइंट नंबर 5 ऍश्युरन्स ऑफ रिपेमेंट. ऍश्युरन्स म्हणजे खात्री. डिबेंचर कन्स्टिट्यूट अ लॉंग टर्म डेट. दे कॅरी an assurance of repayment on due date. डिबेंचर हे लॉंग टर्म डेट आहे. ते त्यांना दे कॅरी अन ऍश्युरन्स ऑफ रिपेमेंट म्हणजे काय की त्यांना ऍश्युरन्स असतो रिपेमेंटचा. ड्यू डेट आली की कंपनी त्यांचं रिपेमेंट करतेच करते. नेक्स्ट इंटरेस्ट. A fixed rate of interest is agreed upon and is paid periodically in case of a debenture. Fixed rate of interest is agreed upon. ज्या वेळेला डिबेंचर इश्यू केले जातात त्याच वेळेला एक रेट फिक्स केला जातो आणि तो पेड केला जातो. इज पेड पिरियडिकली ठरलेल्या वेळेनुसार. हाफ इयरली असेल तर हाफ इयरली, इयरली असेल तर इयरली वगैरे. इन केस ऑफ अ डिबेंचर पेमेंट ऑफ इंटरेस्ट इज फिक्स्ड लायबिलिटी ऑफ द कंपनी. ही फिक्स लायबिलिटी म्हणजे कंपनीतला प्रॉफिट झाला लॉस झाला तरी सुद्धा कंपनीला ही लायबिलिटी आहेच आहे. इंटरेस्ट पे करावाच लागतो. इट मस्ट बी पेड बाय कंपनी इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट वेदर द कंपनी मेक्स प्रॉफिट ऑर नॉट. कंपनीला प्रॉफिट हो किंवा लॉस कंपनीला इंटरेस्ट द्यावाच लागतो. डिबेंचर होल्डरला डिबेंचर्सवर इंटरेस्ट पे करावाच लागतो. पॉइंट नंबर 7 ऑथॉरिटी टू इश्यू डिबेंचर्स. According to the Companies Act 2013 section 179 subsection 3 the board of director has power to issue the debentures. डिबेंचर इश्यू करण्याची पॉवर फक्त आणि फक्त बोर्ड ऑफ डायरेक्टर्सलाच असते. बोर्ड ऑफ डायरेक्टर त्याच्याबद्दल निर्णय घेतात. पॉइंट नंबर 8 स्टेटस ऑफ डिबेंचर होल्डर. स्टेटस म्हणजे दर्जा.
काय दर्जा असतो डिबेंचर होल्डरचा? तर डिबेंचर होल्डर इज अ क्रेडिटर ऑफ द कंपनी. हे फिलअपला बहुतांश वेळेला वाक्य विचारलं जातं. डिबेंचर होल्डर हे काय असतात? क्रेडिटर असतात. सिन्स डिबेंचर इज अ लोन टेकन बाय कंपनी, interest is payable on it at a fixed rate at fixed interval until debenture is redeemed. याचा अर्थ काय की डिबेंचर हे लोन घेतलेलं आहे कंपनीने, इंटरेस्ट हा पेबल असतो ऍट फिक्स रेट. फिक्स रेट म्हणजे ठरलेल्या प्रमाणे त्याच रेटने त्यांना इंटरेस्ट द्यायचा आहे. कंपनीला प्रॉफिट झाला नाही झाला तरी सुद्धा ऍट फिक्स इंटरवल. फिक्स इंटरवल म्हणजे ठरलेल्या वेळेमध्ये 6 महिन्यांनी द्यायचा की वर्षाने एकदा द्यायचा, हे अगोदरच ठरलेलं असतं. त्याप्रमाणेच डिबेंचर होल्डरला इंटरेस्ट पे करावा लागतो. कंपनीचा तो क्रेडिटर आहे. कंपनीचा तो काय? क्रेडिटर आहे. जसं शेअर होल्डर हे ओनर मालक, तसं डिबेंचर होल्डर काय म्हटला जातो? क्रेडिटर ऑफ दी कंपनी. नेक्स्ट, नो वोटिंग राईट. मतदानाचा मीटिंग मध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. अकॉर्डिंग सेक्शन 71 सबसेक्शन 2 ऑफ कंपनीज ऍक्ट 2013, नो कंपनी शॅल इश्यू एनी डिबेंचर कॅरिंग एनी वोटिंग राईट. डिबेंचर ला कुठल्याही प्रकारचे वोटिंग राईट नसतात. कंपनी इश्यू करू शकत नाही डिबेंचर की ज्या डिबेंचरला वोटिंग राईट्स आहेत. डिबेंचर होल्डर हॅव नो राईट टू वोट ऍट जनरल मीटिंग ऑफ कंपनी. डिबेंचर होल्डरला अधिकार नसतात जनरल मीटिंग मध्ये वोटिंग करण्याचा, कारण ते क्रेडिटर आहेत कंपनीचे. त्यांना ते ओनर नाही आहेत. त्याच्यामुळे जे काय कंपनीची पॉलिसी आहे किंवा डिसिजन घ्यायचं आहे ते शेअर होल्डर घेऊ शकतात, परंतु डिबेंचर होल्डरला ते अधिकार नसतात. त्यांनी लोन दिलेलं आहे, त्यांना त्यांचं रिपेमेंट मिळणार आहे लोनचं, आणि त्यांना ठरलेला इंटरेस्ट मिळणार असतो. त्याच्यामुळे कंपनीचे जे काही डिसिजन्स आहेत ते कोण घेतं? शेअर होल्डर घेतात. डिबेंचर होल्डरला कसल्याही प्रकारचे वोटिंगचे अधिकार नसतात. मीटिंग मध्ये डिबेंचर होल्डर वोट देऊ शकत नाही. पॉइंट नंबर 10, इश्युअर्स. डिबेंचर कॅन बी इश्यूड बाय बोथ प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक लिमिटेड कंपनी. दोन्ही प्रकारच्या कंपन्या डिबेंचर इश्यू करू शकतात. ट्रान्सफरेबिलिटी. डिबेंचर कॅन बी ट्रान्सफर्ड थ्रू इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर. डिबेंचर हे ट्रान्सफर केले जाऊ शकतात इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर द्वारा. हे झाले फीचर्स ऑफ डिबेंचर्स. नेक्स्ट पार्ट, टाइप्स ऑफ डिबेंचर. A joint stock company issue different type of debenture which are as follow. First, on the basis of transferability. Transferability म्हणजे एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करणे. फर्स्ट, रजिस्टर्ड डिबेंचर. त्याचे दोन पार्ट आहेत, एक रजिस्टर्ड डिबेंचर आणि सेकंड वन बेअरर डिबेंचर. फर्स्ट, रजिस्टर्ड डिबेंचर. रजिस्टर्ड डिबेंचर आर दोज डिबेंचर्स which are registered in the books of company. म्हणजे जे डिबेंचर्स कंपनीच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड केलेले असतात, ज्या डिबेंचर होल्डरची नावं रजिस्टर्ड मध्ये नमूद केलेली असतात, ते म्हणजे रजिस्टर्ड डिबेंचर. इन द रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर द नेम, ऍड्रेस, नंबर ऑफ डिबेंचर्स परचेस एक्सेट्रा आर रेकॉर्डेड. डिबेंचर होल्डरचं नाव, पत्ता, नंबर ऑफ डिबेंचर्स, किती परचेस केले डिबेंचर्स, हे सर्व रेकॉर्ड केलेलं असतं. म्हणजे कंपनीकडे ह्या डिबेंचर होल्डरचा टोटल रेकॉर्ड असतो. सच डिबेंचर्स आर नॉट ट्रान्सफरेबल. हे ट्रान्सफरेबल शक्यतो नसतात. द ट्रान्सफर ऑफ डिबेंचर आर अलाउइंग ओनली ऍज पर द प्रॉपर ट्रान्सफर डीड इन्स्टिट्यूटेड बाय द कंपनी. आणि जर का ट्रान्सफर करायचे असतीलच तर याच्यासाठी प्रॉपर ट्रान्सफर डीड द्वारा ट्रान्सफर केले जातात. अदरवाईज हे ट्रान्सफरेबल नसतात, कारण ते रजिस्टर्ड असतात. कंपनीमध्ये त्यांची नोंद असते कोणी किती डिबेंचर्स घेतलेत याची. इंटरेस्ट ऑन सच डिबेंचर आर पेड थ्रू द इंटरेस्ट वॉरंट. इंटरेस्ट वॉरंट द्वारा हे इंस्ट्रुमेंट आहे, याच्याद्वारा इंटरेस्ट पे केलं जातं. हे झाले रजिस्टर्ड डिबेंचर. आता नेक्स्ट पार्ट बघूया, बेअरर डिबेंचर.
Bearer debentures are those debenture which are not registered in the books of company. हे डिबेंचर रजिस्टर मध्ये नोंद केलेले नसतात. कंपनीच्या बुक्स मध्ये रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर मध्ये नमूद केलेले नसतात. देर इज नो रेकॉर्ड ऑफ बिअरर डिबेंचर. कुठल्याही प्रकारचा कंपनीकडे रेकॉर्ड नसतो. दी डिबेंचर आर इझिली ट्रान्सफरेबल. कोणाकडेही कधीही ते डिबेंचर ट्रान्सफर करता येऊ शकतात. इंटरेस्ट ऑन सच डिबेंचर इज पेड बाय द वे ऑफ कुपन अटॅच टू डिबेंचर. म्हणजे डिबेंचरला जे डिबेंचर सर्टिफिकेट असतं त्याबरोबर एक कुपन अटॅच असतात. त्या कुपन द्वारा त्या डिबेंचर होल्डरला इंटरेस्ट मिळत असतं. हे झाले बिअरर डिबेंचर. थोडक्यात सरळ सिंपल सांगायचं लक्षात ठेवण्यासाठी तर रजिस्टर्ड डिबेंचर म्हणजे अशा प्रकारचे डिबेंचर जे डिबेंचर्स रजिस्टर्ड केलेले असतात कंपनीच्या बुकमध्ये. आणि बिअरर डिबेंचर म्हणजे अशा प्रकारचे डिबेंचर विच आर नॉट रजिस्टर्ड इन द बुक्स ऑफ कंपनी, जे आपल्या कंपनीच्या बुक्स मध्ये रजिस्टर्ड केलेले नसतात. पॉइंट नंबर सेकंड, ऑन द बेसिस ऑफ सिक्युरिटी. फर्स्ट, सेक्युअर डिबेंचर. द डिबेंचर विच आर बॅक्ड बाय सिक्युरिटीज आर कॉल्ड एज अ सेक्युअर डिबेंचर. In this type of debenture, certain assets of company is mortgaged as a security against the debenture. याचा अर्थ काय की सेक्युअर डिबेंचर म्हणजे काय की जे डिबेंचर ज्यावेळेला कंपनी इश्यू करते त्यावेळेला त्या डिबेंचर होल्डरला सिक्युरिटी म्हणून म्हणजे एक प्रकारे मॉर्गेज ठेवते आपले असेट्स, म्हणजे जेणेकरून डिबेंचर होल्डरला सिक्युरिटी राहते इन केस ऑफ अ रिपेमेंट ऑफ डिबेंचर. In this type of debenture, certain asset, काही asset of company is mortgage. Mortgage म्हणजे गहाण ठेवणे as a security against the debenture. Against the debenture. म्हणजे काही certain assets हे कंपनीकडे कंपनीचे asset हे गहाण ठेवले जातात सिक्युरिटी म्हणून. म्हणजे जर का इन केस कंपनी जर का रिपेमेंट करू शकत नसेल तर ते असेट विकून डिबेंचरचे पैसे रिपे केले जातात. दी डिबेंचर आर गिवन मोर सिक्युरिटी टू डिबेंचर होल्डर फॉर देअर इन्व्हेस्टमेंट इन द डिबेंचर. ह्या प्रकारचे डिबेंचर हे जास्त सिक्युरिटी देतात डिबेंचर होल्डरला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. नेक्स्ट, अनसिक्युअर्ड डिबेंचर. द डिबेंचर विच आर नॉट सेक्युअर्ड बाय सिक्युरिटीज आर कॉल्ड ॲज अनसिक्युअर्ड डिबेंचर. जे डिबेंचर कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी न देता इश्यू केले जातात त्यांना अनसिक्युअर्ड डिबेंचर म्हणतात. परंतु आता कंपनीज ऍक्ट 2013 नुसार अशा प्रकारचे डिबेंचर इश्यू करू शकत नाही कंपनी. द इश्यू ऑफ अनसिक्युअर्ड डिबेंचर इज नाऊ प्रोहिबिटेड. प्रोहिबिटेड म्हणजे प्रतिबंध आहे त्याला. प्रोहिबिटेड म्हणजे प्रतिबंध असणे बाय कंपनीज ऍक्ट 2013. 2013च्या ऍक्ट नुसार हे डिबेंचर आता इश्यू केले जाऊ शकत नाही. Third number point, on the basis of redemption. Redeemable debenture and irredeemable debenture. Redeemable debenture are those debenture which are issued for specific period. After the expiry of period, company is responsible for the repayment of a debenture. Redeemable debenture म्हणजे अशा प्रकारचे डिबेंचर जे डिबेंचर काही स्पेसिफिक पिरियड साठी इश्यू केले जातात, जसं ऍज लाईक अ प्रेफरन्स शेअर. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर वेळेस सुद्धा आपण पाहिलेलं 10 इयर 5 इयर्स साठी इश्यू केले जातात. तसेच डिबेंचर सुद्धा 5 इयर 10 इयर्स अशा काही स्पेसिफिक पिरियड साठी इश्यू केले जातात. एकदा तो पिरियड संपला, एक्सपायरी म्हणजे संपणे. एकदा तो पिरियड संपला की कंपनीला त्यांचं रिपेमेंट करावंच लागतं. कंपनीची ती काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नेक्स्ट, इरिडीमेबल डिबेंचर. Irredeemable debenture are those debenture which are not issued for specific purpose. Specific purpose साठी ते इश्यू केले गेलेले, स्पेसिफिक पिरियड साठी इश्यू केलेले नसतात. Irredeemable debenture are those debenture which are not issued for specific period. म्हणजे स्पेसिफिक पिरियड साठी हे डिबेंचर इश्यू केलेले नसतात. द डिबेंचर होल्डर कॅनॉट डिमांड फॉर पेमेंट ऑफ लोन ऍज लॉंग एज कंपनी इज गोइंग कन्सर्न. कंपनी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ते डिमांड करू शकत नाहीत पैशाचे. जसं रिडीमेबल मध्ये 1 वर्ष काही ठराविक पिरियड संपला की पैसे परत मिळणार,
तसं या बाबतीत घडत नाही. पॉइंट नंबर 4, ऑन द बेसिस ऑफ कन्व्हर्टेबिलिटी, convertible debenture and non-convertible debenture. The debenture which are convertible into equity shares as per the term of issue. म्हणजे हे डिबेंचर इक्विटी शेअर्स मध्ये कन्वर्ट करता येतात, अशा प्रकारचे डिबेंचर असतात. कन्व्हर्जन ऑफ डिबेंचर इंटू इक्विटी शेअर मीन्स कन्व्हर्जन ऑफ बॉरोड कॅपिटल इंटू ओन कॅपिटल. म्हणजे ज्या वेळेला डिबेंचरचं कन्व्हर्जन इक्विटी शेअर मध्ये केलं जातं, हे एक प्रकारे काय आहे, बॉरोड कॅपिटलचं रूपांतर आपण कशात करतो, ओन कॅपिटल मध्ये करतो. म्हणजे जे क्रेडिटर असतात ते काय बनतात, ओनर बनतात. डिबेंचर होल्डर बिकम शेअर होल्डर्स ऑफ कंपनी मीन्स क्रेडिटर बिकम ओनर ऑफ कंपनी. म्हणजे डिबेंचर होल्डर क्रेडिटर असतो कंपनीचा, परंतु ज्या वेळेला त्या डिबेंचरचं रूपांतर इक्विटी शेअर्स मध्ये केलं जातं तेव्हा तो क्रेडिटर कंपनीचा ओनर बनतो. हे झालं कन्व्हर्टेबल डिबेंचर. म्हणजेच काय, ज्या वेळेला जे डिबेंचर इक्विटी शेअर्स मध्ये कन्व्हर्ट केले जातात त्यांना कन्व्हर्टेबल डिबेंचर असं म्हणतात. नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर, the debenture which are not convertible into equity shares are called as a non-convertible debenture. जे डिबेंचर इक्विटी शेअर्स मध्ये कन्वर्ट केले जात नाहीत त्यांना नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर असं म्हणतात. पुन्हा बघा, टाइप्स ऑफ डिबेंचर ऑन द बेसिस ऑफ transferability. First, registered debenture. Second one, bearer debenture. Registered debenture म्हणजे कुठल्या प्रकारचे डिबेंचर, the debenture which are registered in the books of company. म्हणजे डिबेंचर रजिस्टर मध्ये, रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर मध्ये यांची नोंद असते, नेम, ऍड्रेस, नंबर ऑफ डिबेंचर परचेस, या सर्वांची नोंद रजिस्टर्ड डिबेंचर होल्डर मध्ये असते. bearer debenture, bearer debenture are those which are not recorded in the books of कंपनी. कंपनीच्या बुक्स मध्ये याची एंट्री नसते, अनरेकॉर्डेड असतात हे. ऑन द बेसिस ऑफ रिडम्शन, रिडीमेबल अँड इरिडीमेबल. रिडीमेबल डिबेंचर म्हणजे कुठले, आफ्टर अ सर्टन एक्सपायरी, आफ्टर एक्सपायरी ऑफ सर्टन पिरियड, स्पेसिफिक पिरियड, कंपनी रिडीम दॅट डिबेंचर. कंपनी मेक रिपेमेंट ऑफ डिबेंचर्स. कंपनी एक सर्टन पिरियड साठी the debenture which are issued for specific period, it is called as a debenture, redeemable debenture. मग एक सर्टन पिरियड झाला की कंपनी त्यांचे काय करते, डिबेंचरचे पैसे परत देते, रिपे करते. इरिडीमेबल डिबेंचर, द डिबेंचर which are not issued for specific period, it is called as a irredeemable debenture. ते कंपनी जोपर्यंत गोईंग कसं नाही तोपर्यंत ते त्याचे पैसे परत देत नाही. ऑन द बेसिस ऑफ रिडम्शन, ऑन द बेसिस ऑफ सिक्युरिटी, फर्स्ट सेक्युअर्ड डिबेंचर अँड अनसेक्युअर्ड डिबेंचर. सेक्युअर्ड डिबेंचर मीन्स ज्या डिबेंचरला कंपनीच्या असेटने सिक्युरिटी दिलेली असते, म्हणजेच कंपनीचे असेट त्या डिबेंचरच्या अगेन्स्ट मॉर्गेज ठेवलेले असतात. अनसेक्युअर्ड डिबेंचर म्हणजे कुठल्याही प्रकारची कंपनी सिक्युरिटी देत नाही. खरं म्हणजे 2013च्या ऍक्ट नुसार अशा प्रकारचे डिबेंचर कंपनी इश्यू करू शकत नाही. फोर्थ, ऑन बेसिस ऑफ कन्व्हर्टेबिलिटी. कन्व्हर्टेबिलिटी म्हणजे जे डिबेंचर, द डिबेंचर विच कॅन बी कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर्स आर कॉल्ड एज अ कन्व्हर्टेबल डिबेंचर. Non-convertible debenture. Non-convertible debenture means the debenture which cannot be converted to equity shares are called as a non-convertible debenture. हे झाले टाइप्स ऑफ डिबेंचर. आपण इथेच थांबूया. आज आपण रिटेन अर्निंग्स प्लस डिबेंचर हे टॉपिक कव्हर केलेले आहेत.
थँक यू. हॅव अ गुड डे.